मी नाही जेवलो तर ती नाही जेवत. हो, कायमच तिला तुझी खूप काळजी असते. माहिती आहे मला. सारंग, एक बोलायचं होतं. हे पण माहिती आहे मला, तुला काहीतरी बोलायचं. ते चेहऱ्यावरूनच कळतंय. सांग काय झालं? आपल्या घरी नवग्रह शांती पूजा करायची होती. कशासाठी? तुझ्यासाठी. माझ्यासाठी? काय गरज आहे? खूप गरज आहे. नाही म्हणजे आधी मलाही वाटलं होतं या सगळ्याची काहीच गरज नाही, पण सावलीमुळे ना या सगळ्याकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन खूप बदलला. अरे असं काय केलं सावलीने? त्या दिवशी ना एक वासुदेव आला होता आपल्या दारात. नक्की काय म्हणायचंय तुम्हाला? तुझं कुंकू धोक्यात येत आहे. त्याने सांगितलं की तुझ्या जीवाला धोका आहे. हे ऐकून माझा विश्वासच बसला नाही आधी, पण या घरात एकालाच तुझी काळजी होती आणि ती म्हणजे सावली. हे ऐकल्यावर ताबडतोब जगन्नाथजींना तिने गाठलं. त्यांनी तुझी पत्रिका बघितली आणि त्यावर शिक्कामोर्तब केलं. सांगा ना काय आहे ते. सारंगच्या आयुष्याला धोका आहे. हे सगळं ऐकून सावली खूप घाबरली आणि यावर उपाय म्हणून जगन्नाथजींनी तिला खूप कठीण व्रत करायला सांगितलं. मला त्या व्रताबद्दल सांगा ना. मी सारंग सरांच्या दीर्घ आयुष्यासाठी काही करायला तयार आहे. हे व्रत खूप अवघड आहे. सूर्यास्ताच्या आधी महादेवाला अभिषेक करावा लागतो. प्रत्येक गोष्टीत तुम्हाला चेष्टा मस्करी सुचते का? मी काहीतरी बोलते, माझ्या बोलण्याचं गांभीर्य समजून घ्या तुम्ही. त्या बिचारीने खूप कष्टाने हे व्रत पूर्ण केलं आणि म्हणूनच एवढ्या मोठ्या अपघातातून तू वाचलास. सारंग, श्रद्धा आणि प्रेमात खूप ताकद असते आणि सावलीमुळे या सगळ्या गोष्टींवर माझा पुन्हा एकदा विश्वास बसायला लागलाय. आणि म्हणूनच सांगते, प्लीज ही पूजा पार पाड. नकार नको देऊस, कारण तुझा विश्वास नसला तरी कुणाची तरी या सगळ्यामागे प्रचंड श्रद्धा, एवढं लक्षात ठेव.